नवरात्र उत्सव म्हणजे कर्तबगार नारी शक्तीच्या सन्मानाचा सोहळा। आज अशाच एका कर्तृत्ववान महिलेची ओळख आपण करून घेणार आहोत। पुण्याच्या झोपडपट्टीतून थेट 7 समुद्रापार झेप घेणाऱ्या या भारतीय महिलेची ही गौरवगाथा। या आहेत प्राध्यापिका शैलजा पाईक। पुण्याच्या येरवडा झोपडपट्टीत त्यांचं बालपण गेलं। शिक्षणाच्या जोरावर झोपडपट्टीतून त्यांनी थेट अमेरिकेला गरुड झेप घेतली। 2010 पासून शैलजा पाईक अमेरिकेतल्या युनिव्हर्सिटी ऑफ सिन्सिनाटी मध्ये वुमन जेंडर अँड सेक्शुअलिटी स्टडीज अँड एशियन स्टडीज या विषयाच्या रिसर्च प्रोफेसर आहेत। दलित स्त्रियांचं योगदान आणि त्यांच्या बदलत गेलेल्या आत्मभानाचा इतिहास लिहिणाऱ्या सुप्रसिद्ध इतिहासकार अशी त्यांची ओळख आहे। सध्या त्यांचं नाव चर्चेत आलंय ते त्यांना मिळालेल्या 6,70,00,000 रुपयांच्या मॅकआर्थर फेलोशिपमुळे। जॉन डी आणि कॅथरीन टी मॅकआर्थर फाउंडेशन कडून मॅकआर्थर फेलोज प्रोग्रामची जीनियस ग्रँट ही फेलोशिप अमेरिकेतील विविध क्षेत्रातील 20 ते 30 सृजनशील विद्वानांना दरवर्षी दिली जाते आणि यावर्षी त्यात भारतीय वंशाच्या शैलजा पाईक यांचा समावेश झालाय। कोणत्याही भारतीयाला अभिमान वाटावा अशा स्वरूपाची असामान्य कामगिरी सिन्सिनाटी विद्यापीठातील रिसर्च प्रोफेसर शैलजा पाईक यांनी केलेली आहे। त्या भारतीय अमेरिकन आहेत। दलित स्त्रियांच्या बाबत त्यांनी जे संशोधन केलं त्याबद्दल मॅकआर्थर फाउंडेशनने त्यांना तब्बल $8 लाख म्हणजे 6,70,00,000 रुपये एवढ्या मोठ्या रकमेची जीनियस ग्रँट जाहीर केली। हा एक दुर्मिळ सन्मान समजला जातो। दलित महिलांचं जगणं हा शैलजा पाईक यांच्या अभ्यासाचा विषय। त्यांचं स्वतःचं जगणंही कमी संघर्षमय नाहीये। पुणे झोपडपट्टी ते अमेरिका भरारी। पुण्याच्या येरवडा परिसरातल्या झोपडपट्टीत शैलजा वाढल्या। पुणे विद्यापीठातून MA ची पदवी मिळवली। 2000 साली इंडियन काउन्सिल ऑफ सोशल सायन्स रिसर्चची MPhil साठीची फेलोशिप मिळाली। पुढील उच्च शिक्षणासाठी अमेरिकेत जाण्याची संधी त्यांना मिळाली। 2010 पासून युनिव्हर्सिटी ऑफ सिन्सिनाटी मध्ये वुमन जेंडर अँड सेक्शुअलिटी स्टडीज अँड एशियन स्टडीज या विषयाच्या रिसर्च प्रोफेसर आहेत। या सगळ्या प्रवासात शैलजा पाईक यांनी दलित महिलांच्या वेदना मांडणारी 2 पुस्तकंही लिहिली आहेत। आधुनिक भारतातील जात, लिंग आणि लैंगिकतेच्या दलित महिलांच्या आयुष्याच्या दृष्टिकोनातून त्यांनी अनेक वर्ष अभ्यास केला। डुकरांचा वावर असलेली झोपडपट्टी ते अमेरिकेतील प्राध्यापक असा अभूतपूर्व प्रवास करणाऱ्या शैलजा पाईक यांचा मॅकआर्थर फेलोशिप मिळवण्यापर्यंतचा प्रवास थक्क करणारा आहे। त्यांच्या पुढच्या प्रवासासाठी पुढारी न्यूजच्या सगळ्या परिवाराकडून शुभेच्छा। रिद्धी म्हात्रे, पुढारी न्यूज।